रामकृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
Yeah.
Hare
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभार तुका म्हणे सान थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल यती रूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती पांडुरंग आय पांडुरंग करू प्रथम
सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सोपाने देवा मुक्ताई परेशा ठाव त्या सर्वेशा करहातटी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पिते आजन्म काया जगदीश्वराशी जोडली तुमची ख्याती प्रथम वंदिते तुम्हा छत्रपती विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन भिक्षी आभा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वाक्यस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला गायलेला अभंग चैतन्य भूषण पाषाण दूषण तथाभूत असण जिजाई रमण वैराग्य रागृष्टिक ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस म्हणून तर झाले वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष असे जगतमान्य जगद्गुरु श्री तुकोबाराय या तुकोबारायांचा 4 चरणाचा नैमित्तिक प्रकरणात मोडणारा धर्माचं पालन तुम्हा आम्हाला शिकवणारा आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं गोड असा अभंग घेतलेला आहे ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी बांधवांच्या वाट्याला आली ते परम स्नेही परम आदरणीय विश्वासभाऊ सुतार असतील समस्त ग्रामस्थ वडवली या गावामध्ये बाहेरून आलेले सगळे पाहुणे आवळे गावाच्या बाहेर राहणारे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला यायचा योग आला असं सर्वांनाच मनपूर्वक धन्यवाद देते खरं तर पखवाजाची गोड साथ करणारे माणूस विठ्ठलवाडीला तुम्हीच होतात का बर अतिशय गोड वाजवणं तुमचं आहे तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देते गायनाची गोड साथ करणारे बाबा मात्र मला विठ्ठलवाडीकडे होते माझ्या चांगल्या लक्षात आहे खरं तर दोन बाबांचाही आणि दादांचा ज्यांचा आवाज कितीही उंच गेला तरी तो अजिबात बेसूर वाटू नये इतका गोड आवाज ज्यांचा आहे अशा दोनही गायनाचार्यांना मनापासून धन्यवाद देते दोनही चौकदार बाबा आहेत विनेकरी बाबा आहेत अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम शिवजयंतीचा काळ आहे तुकाराम बेजेचा काळ आहे आणि त्याचप्रमाणे आता गावोगावचे सप्ते चालू झाले म्हणजे हा सप्ताहांचा काळ आहे रोज कार्यक्रम आहेत आवाज खराब होतोय पण इतकी गोड साऊंड सिस्टीम जर दिली तर निश्चितपणे माणसाला अजून बोलायला बळ येतं म्हणून खरं तर दादा तुमचेही मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करते समोर उपस्थित असणारा सगळा श्रोतावर्ग खरं तर सुतार भाऊ गाव छोटं आहे पण मला असं वाटतंय की गावातल्या माणसांची मनं फार मोठी आहेत जिथं 100 नसावी पण 10 असावी पण ती 10 मात्र ऐकणारी असावी असं इथं आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं वाटलं थोडीच पण ऐकणारी
समोर उपस्थित असणारा सगळा श्रोता वर्ग तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला अतिशय श्रद्धापूर्वक भावनेने नमस्कार करते, वंदन करते. आणि आजचं तुमच्या गावातील शिवजयंतीचं कीर्तन तुम्हाला परत जर कधी बघावं असं वाटलं तर दादाच्या युट्यूबच्या चॅनलला तुम्हाला ते निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. शूटिंगवाले दादा तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद देते. आणि आजच्या सेवेला सुरुवात विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला धर्माचं पालन करायला शिकवतायत, नामाचं बीज वाढवायला तुम्हा आम्हाला शिकवतायत. बाबा खरं तर हा अभंग जर सप्ताहात निवडला तर याचं चिंतन वेगळं आहे. आणि हा अभंग जर एखाद्या नैमित्तिक कार्यक्रमात निवडला तर याचं चिंतन वेगळं आहे. आज तुम्ही मला छत्रपती शिवाजी महाराज सांगायला बोलवलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वराज्याचे धाकटे छत्रपती, ज्या छत्रपतींचा राज्याभिषेक सुद्धा रायगडावरतीच झाला ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. त्या संभाजी महाराजांचा दादांनो आता बलिदान मास चालू आहे. म्हणून आजचं संपूर्ण कीर्तन हे धर्मावरती आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवरतीच होणार आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती ज्यांच्या विचारांचा पगडा आहे ते म्हणजे जगतमाने जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय. तुकोबारायांनी आपल्या मधुर वाणीतून रसाळ वाणीतून सांगावं, जन्माला आल्यानंतर मनुष्यानं परमार्थ करावा. छत्रपती शिवाजी महाराज लोहगावच्या परिसरामध्ये ज्यावेळेला महाराजांची कीर्तन असायची त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला आवर्जून जायचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज खाली बसून महाराजांचं कीर्तन ऐकायचे. राजे कीर्तनाला बसले की तुकोबारायांनी कीर्तनाचा विषय घ्यावा. जशी एखादी नदी एखाद्या डोंगर भागामध्ये उगम पावते आणि उगम पावल्यानंतर ती नदी पाना फुलांना बहरते. पाना फुलांना बहरत बहरत हळूहळू हळूहळू ती नदी एका सागराला जाऊन मिळते. म्हणजे नदीचा उगम जरी कुठे झाला असला तरी त्या नदीचा अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळणं आहे, सागराला जाऊन मिळणं आहे. तसं मनुष्यानं जन्माला यावं, जन्माला आल्यानंतर उत्तम कार्य करावं, समाजाकरता आपला देह झिजवावा, समाजाकरता कार्य करावं, परमार्थ करावा, आपल्या माई बापाची सेवा करावी. आणि हे सगळं करत असताना शेवटी मात्र मोक्षाला जाऊन प्राप्त व्हावं. जानता राजा, रयतेचा राजा समोर बसून कीर्तन ऐकतोय. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं, मनुष्य जन्माचा अंतिम ध्येय हे मोक्षाला जाऊन मिळणं आहे, मोक्ष प्राप्त करून घेणं आहे. छत्रपती शिवरायांनी विचार केला, जर माणसांचा अंतिम ध्येय मोक्षाला जाऊन मिळणं आहे मग संशय तरी हातात कशाला घ्यायची. परंतु जानता राजांनी संशय बाजूला ठेवली आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराजांना वैराग्य प्राप्त झालं. महाराजांनी संशय बाजूला ठेवली. कितीतरी दिवस झाले पण महाराज पुन्हा संशय हातात घ्यायला तयार नाही. शेवटी एका सरदारानं मासाहेब जिजाऊंना जाऊन सांगितलं, एका मावळ्यानं मासाहेब जिजाऊंना सांगितलं, मासाहेब राजा हातात संशय घ्यायला तयार नाही. राजांना जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनातून वैराग्य प्राप्त झालंय. आता काही झालं तरी राजा संशय हातात घ्यायला तयार होईना. मासाहेब जिजाऊ निघाल्या, जगद्गुरु तुकोबारायांकडे आल्या, तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक झाल्या. आणि मासाहेब जिजाऊंनी तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय आपला अधिकार मोठा, तुमच्या कीर्तनातून तुम्ही मोक्ष सांगितला, पण ऐका ना तुकोबाराया, आताची सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती फार भयानक आहे. आया बहिणींची आपुलकी आहे, अहो भगव्याचा रंग रांधून दिसायला लागलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर राजांनी संशय बाजूला ठेवली तर महाराष्ट्राचं काही खरं नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या डोळ्यातून घळघळ असून धारा चालू झाल्या. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी विचारलं, मासाहेब आता काय करावं, काय वाटतं तुम्हाला, आम्ही काय केलं पाहिजे. त्यावेळेला मासाहेब जिजाऊंनी सांगितलं, महाराज आता आम्ही शिवराजांना किती जरी सांगितलं, राजा पुन्हा संशय हातामध्ये घ्या, पण राजा आमचं कुणाचंच ऐकणार नाही. आता तुम्ही एक काम करा, तुमच्या कीर्तनातून जसा तुम्ही मोक्ष सांगितला तसं तुम्ही आता धर्माचं पालन काय असतंय हे तुम्ही शिवराजांना सांगा. जसं कुरुक्षेत्रावरती अर्जुन लढायला तयार होत नव्हता त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्यानं त्या कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगितली आणि लढण्याकरता तत्पर केलं. तसं तुम्ही महाराजांना सांगा, मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपलं पहिलं ध्येय काय हे तुम्ही राजांना सांगा. जगद्गुरु तुकोबारायांचं पुन्हा एकदा कीर्तन उभा राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा कीर्तनात बसले आणि महाराजांनी शिवराजांना विचारलं, राजा सूर्य जर उगवलाच नाही तर काय होईल. छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, महाराज सूर्य जर उगवला नाही तर सृष्टी सगळी अंधारात बुडून जाईल, सृष्टीचा विनाश निश्चित आहे. सूर्य उगवला नाही तर माणसाला ऊर्जा प्राप्त होणार नाही. मग पुन्हा एकदा तुकोबारायांनी राजांना विचारलं, राजा सांगा
मनुष्य जन्माचं पहिलं कर्तव्य काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराया चुकलं आमचं, आम्हाला माहिती आमचा धर्म काय, आमचं कर्तव्य काय. त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं, राजा थांबा, आम्ही तुम्हाला सांगतो तुमचं कर्तव्य काय आहे. राजा भगव्याचा रंग अंधुक दिसायला लागलाय, समाजामध्ये आया बहिणींची आबरू लुटत चालली आहे. अशा वेळेला तुमचा धर्म एकच आहे, हातामध्ये शमशीर घ्यायची आणि आमच्या धर्माकरता लढायचं आणि धर्माचं पालन करायचं. आपण धर्माचे पालन धर्माचे पालन शॉर्टकट मध्ये घ्या कारण आज आपल्याला म्हणा जायचं. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शमशीर हातात घेतली आणि जे महाराज निघाले ते शेवटच्या श्वासापर्यंत दादा महाराज थांबले नाही.
आयुष्याची 50 वर्ष किंवा 50 वर्षाचं आयुष्य प्राप्त झाल्याच्या नंतर 400 वर्षानंतर जर लोक आपल्या लक्षात ठेवत असतील ना, तर त्याच्याकरता 50 वर्षाच्या आयुष्यापैकी 35 वर्ष घोड्यावर काढावी लागतात. त्यावेळेला 400 वर्षानंतर त्यांची जयंती साजरी होत असते. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. आता या महाराष्ट्राचा विचार जर केला तर सिकंदर जगजेता होता आणि सिकंदर तलवारीच्या पत्त्यावरती पंजाब जिंकण्याचं स्वप्न पाहत होता. सिकंदराला तलवारीच्या पत्त्यावरती पंजाब जिंकता आलं नाही, परंतु आम्हा सापडले कर्म करू भागवत धर्म असं म्हणत पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा मळा थेट पंजाब मध्ये फुलवणाऱ्या संत नामदेव महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. ज्यांनी मनगटाच्या गळावर तलवारीच्या पत्त्यावर आदिलशाही आणि निजामशाहीचं तख्त पेलावून धरलं, परंतु आदिलशाही आणि निजामशाहीचा तख्त पेलावून धरत असताना हिंदवी स्वराज्याची ज्योत मात्र ज्यांनी अखंडपणे आपल्या हृदयात तेवढ ठेवली त्या शहाजीराजांचा हा महाराष्ट्र. ज्या माईबाऊलीच्या कुशीतून मासाहेब जिजाऊंच्या कुशीतून हिंदवी स्वराज्यासारखं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या मासाहेब जिजाऊंचा हा महाराष्ट्र. ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी रोहिणेश्वराच्या शिवलिंगावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करत हे राज्य व्हावे हेतु श्रींची इच्छा सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात रुजवली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. ज्यांचं वर्णन केलं जातं पाहून पराक्रम शंभूचा दिल्लीच्या तख्ताचा कडा कापला आणि याच छत्रपतीच्या छाव्यानं रणांगणामध्ये मातीसाठी स्वतःच्या रक्ताचा सणा शिंपला तर राजा शंभू छत्रपतींचा हा महाराष्ट्र. भक्तीच्या ऐरतीराचा आणि शक्तीच्या पैरतीराचा हा महाराष्ट्र आणि संतांच्या अभंगवाणीनं प्रेरित झालेला हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे. सोपी गोष्ट आहे का? खऱ्या अर्थानं धर्माचं पालन करायला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी दादा आम्हाला शिकवलेला आहे. इतका गोड पवित्र असणारा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या मातीची जर परिस्थिती तुम्ही आम्ही पाहिली तर शहाजीराजांच्या सांगण्यावरून मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. उद्ध्वस्त झालेलं पुणे, भकात झालेलं पुणे, कंगाल झालेलं पुणे, सगळ्या पुण्यावरून गडवाचा नांगर फिरवला, तिथल्या उजाड भूमीमध्ये पहार रोवली आणि सांगितलं तिथल्या रयतेला इथं वस्ती करणं शुभ. जो कोणी इथं वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. त्या भयानं माणसं पळायला लागली, दूर दऱ्याखोऱ्यात कड्या कपड्यांच्या मध्ये जीव मुठीमध्ये घेऊन राहायला लागली आणि त्यावेळेला पुण्यामध्ये आल्यात मासाहेब जिजाऊ. राज्य करावं, जहागिरी चालवावी, पण राज्य करावं कुणावर? जहागिरी चालवावी कुणावर? अरे कोण होतं इथं? माणसं होती दूर दऱ्याखोऱ्यात कड्या कपड्यांच्या मध्ये लपून बसलेली. मासाहेब जिजाऊंनी सांगितलं रे या परत आपल्या गावामध्ये या. तसं लोकांनीच विचारलं मासाहेब कुणाच्या भरवशावर? आणि कडाडल्या मासाहेब जिजाऊ तुमच्या शुभाराजांच्या भरवशावर. तसं रयतेनं बोट दाखवलं मातीच्या उरात रोवलेल्या पहारेकडे आणि सांगितलं मासाहेब आम्ही आलो तर आमचा निर्वंश होईल. त्या सरशी मासाहेब जिजाऊ झाल्या पुढे मातीच्या उरातली ती पहार उचकटली, दूर भिरकावून दिली, अंधश्रद्धेचं चोकाण झुगारलं आणि मासाहेब जिजाऊ कडाडल्या अरे मी राहील इथं, उद्या माझा झाला निर्वंश तरी. आणि मासाहेब जिजाऊ बाळशिवांना घेऊन त्या पुण्यामध्ये राहायला लागल्या. बघता बघता रयतेला विश्वास आला अरे मासाहेब राहतही तिथं आपण का नाही. पुन्हा एकदा घरं गजबजू लागली, गावं गजबजू लागली, रयत परत आली. पण आता परत तर आलो, घरात तर आलो, गावात तर आलो, पण आता खावं काय प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि सहकारी संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ विठ्ठल. स्वराज्याची सुरुवात इथून झालेली आहे. कारण या गोष्टीचा जर विचार केला स्वराज्याची संस्थापिका किंवा स्वराज्य संस्थापन होणं हे अत्यंत महत्वाचं होतं. कारण 350 वर्षापूर्वीचा भयानक अंधकार, 350 वर्षापूर्वीचा भयानक पारतंत्र जर डोळ्यासमोर आणलं तर बाया बापड्यांच्या इज्जती लुटल्या जात होत्या, तर निवाड पोरं विकारीला नेली जात होती, लहानग्या मुलांचे कान कापले जात होते, म्हाताऱ्या माणसांच्या खुलेआम कत्तली केल्या जात होत्या. अरे हात होते मर्दांचे पण कुठंतरी कड्या कपड्यांच्या मध्ये लपून बसलेले पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या. मंदिराच्या मंदिरं लुटली जात होती. लुटलं जाईल म्हणून पुढची पुरं तर सोडा, पण धान्याच्या बियांना आणि गवताच्या पात्यांना उपायची भीती वाटायची. हात होते मर्दांचे कुठेतरी कड्या कपड्यांच्या मध्ये लपून बसलेले. अशा वेळेला एक स्त्री शक्ती सामने आली आणि आवाज दिला नसेल कुणी या महाराष्ट्राला पारतंत्र्याच्या अंतःकरणातून बाहेर काढणार, पण ही जिजाऊ समर्थ
किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिसमें ऐसी माँ थी जिसके पेट में से बापों का बाप शुआ पैदा हुआ था, माँ जिजाऊने दिया हमें, माँ जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माँ जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा।
मासाहेब जिजाऊंनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धेचं जोखांड झुगारून दिलं आणि धर्माचं पालन केलं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. खरं तर मासाहेब जिजाऊंनी बालवयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार द्यायला सुरुवात केली. दादा संस्कार इतके ताकदीचे होते की छत्रपती शिवाजी महाराज बालवयामध्ये होते आणि दरबारामध्ये काही सरदार बायकांचा नाच पाहत बसलेले असतात. बाळ शुभा तिथं जातात. बाळ शुभाच्या लक्षात येत नाही नेमकं समोर काय चाललंय ते. बाळ शुभा देखील पडद्याच्या मागून बायकांचा नाच पाहत बसलेले असतात. त्यावेळेला एक दासी येते आणि बाळ शुभांना पडद्याच्या मागून बायकांचा नाच पाहताना बसते आणि त्याच वेळेला ती दासी मासाहेब जिजाऊंकडे जाते आणि सांगते, मासाहेब आपले बाळराजे पडद्याच्या मागून बायकांचा नाच पाहत बसलेला आहे. त्यावेळेला मासाहेब जिजाऊच्या मुठ्या व्हायला गेल्या. डोळे रक्ताला लालबुंद झाले. मासाहेब जिजाऊ राजा शिवछत्रपतींकडे गेले आणि सांगितलं, राजा बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा शुभ व्हायचंय, बाया वाचवणारा. इतकं संस्काराचं बाळ कडून पाजणारी एक किलो माता महाराष्ट्राच्या मातीमध्ये आता पाहायला मिळते, ते म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब विठ्ठल. हळूहळू छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे व्हायला लागले. राजांचं वय होतं अवघड 16-16.5 वर्षाचं. आणि त्या 16-16.5 वर्षाच्या वयामध्ये तर राज्याच्या पाटलाने एका महिलेची अब्रू लुटली आणि खबर मासाहेब जिजाऊंना कळाली. मासाहेब जिजाऊंनी सांगितलं, त्याला बंदिस्त करा आणि दरबारामध्ये आणून हजर करा. त्या राज्याच्या पाटलाला दरबारामध्ये आणून हजर केलं आणि मासाहेब जिजाऊंनी विचारलं, पाटील तुम्हीच त्या महिलेची अब्रू लुटली का? या राज्याच्या पाटलांना सांगितलं, होय आम्हीच त्या महिलेची अब्रू लुटली. मासाहेब जिजाऊंनी सांगितलं, राजा न्याय तुम्हाला करायचा आहे. महाराष्ट्राच्या राजाचं वय एवढं 16.5 वर्षाचं आणि 16-16.5 वर्षाच्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, राज्याच्या पाटलाचा चौरंगा करण्यात यावा. दादा स्त्रियांना आई समान मान देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा तशी घटनाच राज्यामध्ये कधी घडली नाही. पण आता सूर्यकांत डोळसे नावाचे कवी फार सुंदर वर्णन करतात. ते कवी असं म्हणतात, 70 वर्षाच्या आजी पहिला कोर्टाच्या पायरीवरती बसलेली पाहून विचारलं, आजी वयाच्या 17व्या वर्षी कोर्टाच्या पायरीवर बसून काय करता? तसं त्या आजीनं सांगितलं, बाळ वयाच्या 17व्या वर्षी बलात्कार झाला होता, वयाच्या 17व्या वर्षी न्यायला. कशी आमची न्याय व्यवस्था. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो दादा, पण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावरती घेऊन नाचतो. माझं सांगणं आहे तुम्हाला, नाही तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचता आलं चालेल, पण डोक्यात उतरवायचा प्रयत्न करा, ती खऱ्या अर्थाने शिवजयंती. वडवली ग्रामस्थांना द्यावे तितकी धन्यवाद कमी आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जागर तुम्हाला मांडावासा वाटला म्हणून खऱ्या अर्थानं या सगळ्या ग्रामस्थांचं मनपूर्वक कौतुक आणि तुम्हाला सर्वांकरता एकदा जोरदार पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन केलं. खरं तर 10 मार्च 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, फक्त 2 मिनिटं. पण याच्याकरता महाराजांनी नियोजन केलंय तब्बल 1 वर्षाचं. 40,000च्या फौजेनिशी आलेल्या अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याला बोलवण्यापासून ते भेटीचा दिवस, भेटीची काय नव्या सोबत माणसं कोण घ्यावी. अहो पहा ना, खानाची छावणी खाली माचीवरती आहे आणि राजे गडावरून येणार आहेत. पण राजांनी गडावरून निघायची वेळ निवडली बरोबर दुपारी 12:35. आता 12:35 का, तर सूर्य बरोबर माथ्यावरती येतो. आता सूर्य माथ्यावरतीच का, गडावरून निघालेल्या राजांना सूर्याच्या लख प्रकाशामध्ये छावणीतली सगळी हालचाल दिसावी. पण खानानं जर वरती राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यामध्ये घुसावी. 12:30 वाजता गड सोडलेले राजे बरोबर दुपारी 2 वाजता खानाच्या छावणीच्या बाहेर आले. आता राजांनी सुट्टीला माणसं कोण घेतली? तानाची, यसाची, बाजी, कोटाची, कंकोची अजिबात नाही. राजांनी या व्यक्ती सुट्टीला घेतलाय जीवा महाला. राजांनी या वक्ताला सोबतीला घेतलाय संभाजी कवजी कोंढाळकर. तुम्ही सगळं शिवचरित्र पहा. एक माणूस महाराजांनी पुन्हा नाही वापरला, एक चाल राजांनी पुन्हा नाही वापरली. सगळं शिवचरित्र पहा. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला बोलावून मारलं, पण शाहिस्ते खानाची बोट लाखोंचा फौजेच्या मध्ये घुसून राजांनी कापलेली आहे.
एक चाल महाराजांनी पुन्हा नाही वापरली, चुकून नाही. राजांनी या वक्ती सुट्टीला घेतलाय जीवा बहाला, तणपट्टा फिरवणारा. का? कारण सय्यद बंडा तणपट्टा फिरवणारा, त्याच्यासारखा तणपट्टा फिरवायचा तर सोबतीला हवा फक्त जीवा. सोबतीला घेतलाय संभाजी कवजी कोंढाळकर, हत्ती सारखा दिप्पाड. आता तोच का? कारण दस्तूर खुद्द अफजल खान तसाच आहे. कुस्ती जर दोघांची लावायची म्हटली तर दोघं एकाच गटाचे असावेत, तरच ती कुस्ती रंगते, अन्यथा रंगत नाही. माणसांची निरख आणि परख शिकावी तर ती फक्त आणि फक्त महाराजांकडून. निघाले राजे, चालता चालता राजे म्हणतात जीवा कात्री का रे? आता जीवा म्हणतोय लढायला निघालोय, अफजल खानाला मारायला निघालोय, तलवार सोबतीला घेतली, आता कात्री कशाला? राजाने पुन्हा विचारलं जीवा अरे कात्री आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा. जीवानी सांगितलं राजा हाय की काढ. अहो पण राजा अरे काढ रे. जीवा आमची दाढी बारीक कर. अफजल खानाला हातात धरायची म्हटली तर त्याच्या हाती नाही लागली पाहिजे. आणि निघाले राजे. आणि जाता जाता राजांनी जीवाला सांगितलं जीवा ज्यावेळेला आपण शामी येण्यामध्ये जाऊ त्यावेळेला तू अफजल खानाकडे बघायचं नाही, तू आमच्याकडे तर अजिबात बघायचं नाही. तू बघायचा तो फक्त सय्यद बंडा. राजांनी संभाजी कवजी कोंढाळकरांना सांगितलं तुम्ही आतमध्ये यायचं नाही, तुम्ही शामी येण्याच्या बाहेरच उभा राहायचं. आतमध्ये काही चाललं याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. पण चुकून जर अफजल खान जिवंत बाहेर आला तर मात्र त्याला जिवंत ठेवायचं नाही. प्रत्येकाला नियोजनानुसार जबाबदारी वाटून दिली आहे. आणि निघाले राजे शमीनेच्या आतमध्ये गेले. तो खान उठून उभा राहिला. आव राजे हमारे गले लग जाओ. खान उठून उभा राहिला आणि हे शिवाजी असं करत खानाने बाहू फेडावले. राजे खानाच्या मिठीमध्ये गेले. खानाने मिठी आवळली. तसं राजांनी खानाच्या मिठीमध्ये गेल्यानंतर खानाने त्याची कट्यार काढली. सर दिशी राजांच्या कंठावरती वार केला. तसे राजांनी वाकडं काढली. गुपसली राजांनी खानाच्या पोटात दगा 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 करत खान करायला. तसं कृष्णाजी भास्कर धावला. राजांच्या मस्तकावरती वार केला. त्यावेळेला सय्यद बंडाचा तणपट्टा आला आणि राजांच्या मस्तकावरती वार करणार. राजांचं मस्तक छाटणार. इतक्या जीवा मालाचा तणपट्टा आला आणि सय्यद बंडाचा तणपट्टा सहित असणारा हात छाटून टिक्का बाहेर झाला. आणि इतिहास फुटला. होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आया था अफजल इस स्वराज्य का सपना बने इस महाराष्ट्र के मिट्टी में. आया था वो अफजल इस स्वराज्य का सपना बने इस महाराष्ट्र के मिट्टी में. लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ए भगवा उसके छाती में. ए भगवा उसके छाती में. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरती चालून आलेल्या 32 दाताचं बोकड कापलं आणि धर्माचं पालन केलं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. विठ्ठल जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन केलं, जसं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा त्या मावळ्यानं सुद्धा दादा धर्माचं पालन केलं. लाल महालाच्या सदरेवरती मासाहेब जिजाऊ उभ्या होत्या आणि लाल महालाच्या खिडकीतून एका किल्ल्याकडे पाहत होत्या. चिंताग्रस्त अवस्थेमध्ये होत्या, काळजीमध्ये होत्या. राजे शिवछत्रपती अंघोळ आटपून आई भवानीचं दर्शन घेऊन आऊसाहेबांना मुजरा करण्याकरता आले. मुजरा केला परंतु आऊसाहेबांचं लक्ष नव्हतं. राजे शिवछत्रपतींनी विचारलं मासाहेब कसली चिंता करता, कशाची काळजी करता? त्यासाहेब मासाहेब जिजाऊंनी समोर असणाऱ्या कोंढाण्याकडे हात केला आणि सांगितलं राजा आजही तो कोंढाणा मला खुणावतोय. आऊसाहेब तुम्ही आणि तुमच्या शिवानं या स्वराज्याचा घाट घातलाय, स्वराज्य निर्मितीला घेतलंय, पण मला मात्र त्याच्यापासून बाजूला ठेवलंय. आऊसाहेब मला तुमच्या पत्राच्या छत्रछायेखाली घ्या. राजे आजही तो कोंढाणा आम्हाला खुणावतोय. आपल्या आईचं स्वप्न माझ्या राजांनी ऐकलं, आपल्या आईचा विचार ऐकला आणि राजे सदरीवरती आले. सदरीवरती आले, मराठीची बैठक बसली गेली आणि विराट ठेवण्यात आला. अरे कोण कुच करणार कोंढाण्यावरती? त्यावेळेला एक एक मावळा दादा मृत्यूशी स्पर्धा करत होता. त्यावेळेला बाजीने उठावं, बाजीनं सांगावं राजा मी जातो कोंढाण्यावरती. त्यावेळेला यसाजीनं उठावं, सांगावं बाजी आज तुम्ही थांबा आम्ही जाणार कोंढाण्यावरती. तेवढं ते यसाजीनं उठावं, सांगावं थांबा आता डाव आमचा. आणि तेवढ्यात तानाजीनं उठावं रे तुम्ही सगळे थांबा हा डाव माझा आहे, मी जाणार कोंढाण्यावरती. पण माझा राजा जाणता राजा होता. राजाने सांगितलं ताना रे तुझ्या लेकराचं लग्न आहे, ताना तुझ्या रायबाचं लग्न आहे. अरे लेकराचं लग्न पार पाड, कोंढाण्याची जबाबदारी आमच्यावरती सोड. अरे कोंढाणा आमच्या आऊसाहेबांचं स्वप्न आहे आणि उद्याचा सूर्यास्त होण्याच्या अगोदर
कोंढाणा स्वराज्यामध्ये येईलच, जबाबदारी आमच्यावरती सोड. पण तोही मावळा होता दादा. अरे आता सारे कावळे झाले, अरे बेवडे पिऊन शिवाजी जयंती साजरी करणार आहे, पण तो मावळा होता. तानाजी मालुसरेंना सांगितलं, राजा कोंढाण्यावरती मीच जाणार आणि विडा उचलला माझ्या तानाजी मालुसरेनं. आणि या तानाजी मालुसरेनं सोबतीला 300 मावळं, एक मुक जनावर आणि एक 70 पास केलेलं म्हातारं, कमरेमध्ये वाकलेलं, पाठीवरती ढाल आहे, हातामध्ये समशेर आहे आणि ते 70 गेर पास केलेल्या म्हाताऱ्याची दाढी पिकलेली आहे. आणि हे सगळं घेऊन तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या मातीमध्ये दाखल झाला. रात्रीचा दुसरा प्रहर ते कोंढाण्याच्या मातीवरती, त्या कोंढाण्यामध्ये पुसल्यानंतर रातोरात त्या कोंढाण्यावरती खंड टाकले गेले. मराठी मावळे कोंढाण्याच्या मातीमध्ये दाखल झाले. रात्रीचा दुसरा प्रहर आहे, मशाली पेटल्या गेल्या, मशाली पेटल्या गेल्या आणि एकच गर्जना झाली, हर हर महादेवची गर्जना झाली. त्या कोंढाण्याच्या मातीमध्ये मराठी मावळे दाखल झाले आणि बकरी कापावी असे मुघल कापायला सुरुवात केली. परंतु मराठ्यांचं दुर्दैव, लढता लढता माझ्या तानाजी मालुसरेच्या हातातली ढाल निघून पडली. या तानाजी मालुसरेनं डोक्यावरचा फेटा काढला, हाताला गुंडाळला आणि तानाजी मालुसरे लढत राहिला. पण लढता लढता माझ्या तानाजी मालुसरेच्या हातातनं दुसरी ती तलवार हातातून खाली निघून पडली. आता उदयभान राठोड नावाचा सरदार तानाजी मालुसरेवरती चालून आला. आता तानाजी मालुसरेवरच्या छातीवरती वार केला. जसा छातीवरती वार केला तसा तानाजी मालुसरे त्या कोंढाण्याच्या मातीमध्ये पडला. आपला सरदार मेला, आपला सरदार पडला हे बघून मराठी मावळं मागं फिरायला लागलं. पण जसं मागं फिरायला लागलं तसा समोर तानाजी मालुसरेचा धाकटा भाऊ कृष्णाजीव सूर्यजी उभा होता. त्या सूर्यजीने सांगितलं, अरे बेकडाची औलाद, तुमचा बाप इथं मरून पडलाय, अरे मागं काय फिरता, या लढाईला सुरुवात करा. पण तरी देखील ते भयभीत झालेले मावळे पुढे येण्याला तयार नाही. आणि त्यावेळेला ते 70 पास केलेलं म्हातार, दाढी पिकलेलं, कमरेमध्ये वाकलेलं त्या म्हातारा पुढे आलं आणि त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, अरे बेकडाची औलाद, माझा बाचा इथं मरून पडलाय, असं माघारी काय फिरता, अरे जा, तुम्ही गेलात तिकडे, मी माघारी फिरायचो नाही. आणि ते 70 पास केलेलं म्हातार पुन्हा एकदा त्या कोंढाण्याच्या मातीमध्ये आलं. या मावळ्यांनी विचार केला, अरे 70 वर्षाचा म्हातारा लढतंय, आपण का नाही लढावं. पुन्हा एकदा ते मावळे माघारी फिरले आणि जशी बकरी कापावी असे मुघल कापायला सुरुवात केली. आणि त्या 70 वर्षाचं म्हातार त्या उदयबानावरती चाल करून गेलं. आणि 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं उदयबानाच्या नरडीचा गोट घेतला. त्या 70 वर्षाचं म्हातार म्हणजे शेलार. गड आला पण सिंह गेला. याच्यामध्ये जितका मोलाचा वाटा माझ्या तानाजी मालुसरेचा आहे ना दादा, तितकाच मोलाचा वाटा शेलार मामांचा सुद्धा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन विठ्ठल मला असं वाटतं स्वराज्यामध्ये 70 वर्षाचा म्हातार, 70 वर्षाचे शेलार मामा त्या उदयभान राठोडावरती चाल करून जातात. आजही आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एवढे वय झालेली मंडळी 2-2 तास कीर्तनामध्ये काय घेऊन उभे राहतात. खऱ्या अर्थानं स्वराज्यातील छत्रपती शिवरायांचे मावळे हे शब्दात धर्माचं पालन दादा काय असतं ना, हे 1680 साल सरलं आणि 1681 ला स्वराज्याचे धाकटे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गादीवरती आले. 1681 ते 1689 पर्यंत ज्यांनी 9 वर्षामध्ये एक कडी लढाई हरली नाही ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गादीवरती आले. आणि बातमी कळाली, जगद्गुरु तुकोबारायांचे पुत्र नारायण बाबा, हे नारायण बाबा जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहे. आणि पंढरपूरच्या दिशेने जात असताना त्यांच्या दिंडीला यवनांनी वेढा दिलेला आहे. अरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्वतः 2000ची तुकडी सोबत घेतात, स्वतः नेतृत्व करतात. आणि नेतृत्व करत असताना एकाही वारकऱ्याचं रक्त न सांडता त्यावेळेला त्या दिंडीचं संरक्षण करतात आणि वारकरी संप्रदायाचं संरक्षण करतात. ते स्वराज्याचे धाकटे छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्या संभाजी महाराजांनी धर्माचं पालन केलं, पण धर्माचं पालन करता करता नामाचं बीज वाढवलं अभंगाच्या
संभाजी महाराजांनी नामाचं बेजाड लावायला सुरुवात केली. दादांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती तुम्ही साजरी करता. बऱ्याच ठिकाणी हा संवाद आहे की महाराजांची जयंती तारखेप्रमाणे करावी का तिथीप्रमाणे करावी. माझं त्यांना सांगणं आहे, महाराजांची जयंती रोज जरी केली ना तरी आम्ही कमी पडू. रोज महाराजांची जयंती करावी इतकं त्याचं योगदान आहे. आणि तुमचं हे गाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावनच झालेलं गाव आहे. पण सांगू दादा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावरती झालेला आहे. सासवड जवळ पुरंदर तालुक्यामध्ये सासवड नावाचं गाव आहे. आणि त्या सासवड पासून अगदी 7-8 किलोमीटर वरती पुरंदर किल्ला आहे. त्या पुरंदर किल्ल्यावरती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. राजा शिवछत्रपतींनी शेवटचा श्वास याच रायगडावरती घेतला. पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटचा श्वास हा पुणे जिल्ह्यातील वढू तुळापूर या ठिकाणी घेतला. आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू आहे. याच्यावरती बोलणं दादा कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अगदी उत्साहानं तुम्ही साजरी करताय. पण महाराजांची जयंती साजरी करत असताना महाराजांच्या पोटी जन्माला आलेले त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज सिंह आहेत, तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छावा आहेत. त्या छाव्याला आपल्याच लोकांकडून फसवलं गेलं आणि त्या मुघलांनी राजा शंभू छत्रपतींना कैद केलं. कैद केल्यानंतर वढू तुळापूरच्या भूमीमध्ये त्यांना आणलं गेलं. 40 दिवसाची सजा त्यांना सुनावण्यात आली. अंगावरचं कातडं सुरून काढलं. त्याच्यावरती मिठाचं पाणी चोळलं. काही दाह झाला असेल शरीराचा. ज्यावेळेला डोळ्यामध्ये तप्त सोया घुसवल्या गेल्या त्यावेळेला काय अवस्था झाली असेल अंतःकरणाची. अरे पायाला ठेच लागली ना दादा तर काहीच चिरल्यासारख्या यातना आम्हाला होतात. ज्यावेळेला जीभ हसडून काढली त्यावेळेला काय यातना झाल्या असतील. अरे स्वराज्याचा धाकटा छत्रपती आहे ना हा. काय त्यावेळेला त्यांचे हाल करण्यात आले. अरे कोणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं. अरे कोणीतरी यायचं आता पायची नख काढावी. अरे कोणीतरी यावं अंगाचा एखादा लचका तोडावा आणि कोण्या कुत्र्यांना खायला घालावा. काय अवस्था त्यावेळेला करण्यात आली. दादा आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू आहे. एक कायम लक्षात ठेवा, आज तुमच्या आमच्या कपाळावरती कुंकू पाहायला मिळतंय ना माता मौल्यांनो. हातामध्ये बांगड्या पायातली जोडवी पाहायला मिळतात ना. आज कीर्तनामध्ये तुम्ही आम्ही व्यवस्थितपणे बसलोय ना तर फक्त आणि फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मुळे. अरे राजे एकदा जर सांगत होते माझा हिंदू धर्मही सोडायला तयार आहे तर क्षणार्धात महाराजांची सुटका झाली असती. पण आमचा हिंदू धर्म टिकवून राहावा याच्याकरता 40 दिवसांमध्ये अत्याचार सहन करणारा शंभूराजांसारखा दुसरा राजा होणे नाही. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू आहे. वढू तुळापूरच्या भूमीमध्ये जर कधी आलात तर डोळ्यातून अश्रुधारा आल्याशिवाय राहायच्या नाही. दादांनो, दर वर्षातला एक दिवस आम्ही नित्यपूजे करता घेत असतो. तुम्ही तुळापूरला जा, तुम्ही वढूला जा. मधून फक्त नदी वाहते. त्रिवेणी संगम आहे भीमा इंद्रायणीचा. आणि या भीमा इंद्रायणीच्या अलीकडच्या बाजूला तुळापूर आहे, पलीकडच्या बाजूला वढू आहे. दोनही ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. तुम्हाला जर कधी वाटलं आपल्याला पुण्याला जायचंय तर पुण्याला आल्यानंतर महाराजांच्या चरणाशी नतमस्तक व्हायला आवर्जून वढू तुळापूरच्या भूमीमध्ये या. जर तुम्हाला कधी 40 दिवसामध्ये या वेळ मिळाला बलिदान मासातल्या 40 दिवसामध्ये आवर्जून वेळ काढाच. आणि वेळ काढून रोज सकाळी साधारणतः 5:30 ते 5:45 दरम्यान महाराजांची नित्यपूजा चालू होते आणि 7:30 वाजेपर्यंत ही पूजा चालते. या वेळेला महाराजांना अभिषेक केला जातो, गंध लावला जातो आणि महाराजांचं गुणगान गायलं जातं. त्यावेळेला या 40 दिवसामध्ये आवर्जून तुम्ही वेळ काढून तिथे या. अजूनही बलिदान मासातले कितीतरी दिवस शिल्लक आहे. आजचा 16वा दिवस आहे. अजून 14 दिवस जायचे. अमावस्येपर्यंत बलिदान मास आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला वेळ मिळाला तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणाशी नतमस्तक व्हायला, त्यांचं शौर्य पाहायला वढू तुळापूरच्या भूमीमध्ये या. तिथं आलं आणि महाराजांची समाधी जर डोळ्यासमोर पाहिली ना दादा तर अश्रुधारा आल्याशिवाय राहायच्या नाही. अरे काय अंत झालाय दुर्दैवी. असा कोणताच राजाचा दादा अंत झालेला नाही. इतकी भयानक परिस्थिती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत झाली. तिथल्या शिवले नावाच्या व्यक्तीनं महाराजांच्या देहाचे केलेले तुकडे तुकडे गोळा करून ते तुकडे शिवले आणि ते तुकडे शिवून त्यांचा अंत्यविधी पार पडला. ज्या राजाची अंत्ययात्रा सुद्धा निघू शकली नाही त्या राजांच्या प्रित्यर्थ आजही वढू तुळापूरच्या भूमीमध्ये
अमावस्येच्या दिवशी एक मूक पदयात्रा काढली जाते की ज्या राजांची कधी अंत्ययात्रा निघू शकली नाही त्या प्रित्यर्थ आपण एवढं तरी करू शकतो. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आलात, वडूतोळापूरच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही राहतो. त्या परिसरातला घराघरातला एक तरी व्यक्ती बलिदान मास पाळतो. आपल्या घरातली जवळची व्यक्ती निघून गेली की आपण एखादा पदार्थ त्यांच्याकरता खाणं सोडून देतो. आमच्या जिल्ह्यामध्ये बलिदान मास पाळला जातो. कुणी पायात चप्पल घालत नाही, कुणी गोड पदार्थ खाणं सोडून देतं, कुणी भात खाणं सोडून देतं, कुणी एखादा आवडीचा पदार्थ सोडून देतं, कुणी काय. पण जेवढं आपल्या राजांकरता करता येईल तेवढं आम्ही सगळेजण करायचा प्रयत्न करतो. आज शिवजयंतीच्या निमित्तानं माझं कीर्तन आहे. माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, माझ्या धाकल्या झाल्याचं दर्शन घेण्याकरता वडूतोळापूरच्या भूमीमध्ये आवर्जून या. आवर्जून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पहा. अरे ज्या 2.25 वर्षाच्या वयामध्ये ज्या आईच्या माईला पोरके झाले आणि आईच्या माईला पोरकं झाल्याच्या नंतर मासाहेब जिजाऊंनी त्यांचा सांभाळ केला, पण त्या राजाचा अंत मात्र इतक्या दुर्दैवी पद्धतीने झाला. बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला, बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला. सगळ्या गोष्टी करा, आयुष्यात जे पाहिजे त्या उंचीपर्यंत जाऊन पोचा. पण तिथे जात असताना ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मुळे आज महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही कीर्तन ऐकतोय, मी कीर्तन करते, तुम्ही ऐकताय, तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची मात्र निश्चितपणे तुम्हाला जाणीव असू द्या. आज प्रत्येकाच्या कपाळी आम्हाला गंध मिळायला दिसायलाच पाहिजे, कारण तो गंध दिसण्याकरता तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी दादा बलिदान दिलेलं आहे. हा गंध प्रत्येकाच्या कपाळी दिसायलाच हवा. नाही इथून मग तुम्हाला पाळता आलं तर इथून पुढे तरी या गोष्टींचं काटेकोरपणे आपल्याला निश्चितपणे दादा भान असलं पाहिजे. म्हणून धर्माचं पालन करणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्यांचाच पुत्र होऊन गेला, त्याचं नाव आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. काय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आईनं जन्माला घातल्यानंतर 2 वर्षामध्ये काय त्यांना बाळ करून पासलं असेल. मासाईची जाऊनी काही संस्कार केले असतील. अरे वयाच्या 9व्या वर्षी स्वतःचा पोर शत्रूच्या पोटामध्ये पाठवायला छत्रपती शिवाजी महाराजच व्हावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 9व्या वर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आग्र्याला नेले आणि आग्र्यामध्ये तू येत असताना छत्रपती शिवाजी महाराज पुढे निघून येतात आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पाठीमागे थांबतात. त्यावेळेला त्या दरबारामध्ये विचारलं जातं, शंभूराजे आमच्या एखाद्या मल्लासोबत कुस्ती कराल का? त्यावेळेला आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सांगतात, कुस्ती करायला सोबतीला त्या लायकीचं मल्ला असावं लागतं. आमच्या लायकीचं जर कुणी मल्ला असेल तर त्याच्याशीच आम्ही कुस्ती करायला तयार आहे. जिथं तिथं गेल्याच्या नंतर स्वतःचा अपमान कधी महाराजांनी सहन करून घेतला नाही आणि सोडेतोड उत्तर दिलं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन मान फिरे, ह्याची आभा करणे काम, वीज वाढवावे राम विठ्ठल. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, 100 मिळवण्यापेक्षा ती 10च असावी, पण ती आपल्या स्वराज्याच्या कामी येणारी असावी. राजांनी एक मावळा असा निवडला, जसं सोन्याच्या तारेमध्ये मोती गुंफावेत असा एक मावळा राजांनी निवडला आणि त्याला स्वराज्यामध्ये आणलं. खरं तर जवळीच्या खुऱ्यामध्ये 45 वर्षाचा चंद्रराव मोरे नावाचा माणूस स्वतःला राजा म्हणून घोषित करतो, मीच राजा. छत्रपती शिवराय सांगतात, मोरे आमच्यात या, आपण एकत्रित स्वराज्य निर्माण करू. पण तो चंद्रराव मोरे सांगतो, नाही मीच राजा. त्यावेळेला चंद्रराव मोरे मध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या मध्ये युद्ध चालू होतं. आणि ते युद्ध चालू असताना चंद्रराव मोरेच्या बाजूचा एक माणूस स्वतःच्या हातात दोन्ही हातामध्ये संशय घेऊन लढायला लागतो. एकही माणूस त्याच्या समोर जायला तयार होईना. राजे त्याच्या जवळ जातात आणि सांगतात, थांब, तुला संशय चालवायची ना, आमच्या आया बहिणींच्या मृत्यू नक्तर जो विषयवरती चालतो ना त्याचे हात कलम करण्याकरता चालू दे, हिंदवी स्वराज्याचं रक्षण करण्याकरता या संशयी चालू दे. त्या दिवसापासून तो मावळा राजांचा झाला. एका किल्ल्यावरती त्याची नेमणूक करण्यात आली. त्या किल्ल्याला कितीतरी यवनांनी वेढा दिला, पण तो किल्लेदार दोन्ही हातात संशय घेऊन लढत राहिला. कारण अंतःकरणात एकच ज्योत तेव्हा ठेवलेली होती, या संशयी चालतील तर हिंदवी स्वराज्याचं रक्षण करण्याकरता, या
समशेरी चालतील या आमच्या आया भौरीच्या ब्रुची लक्तरेविषयीवरती टांगणाऱ्या नरधमाचे हात कलम करण्याकरता आणि तो मावळा म्हणजे पुरंदरावरील मुरारबाजी देशपांडे राजांनी 100 नाही 10च मिळवले पण स्वराज्याच्या कामी येणारे मिळवले. त्याच्यामध्ये एक नाव आदरानं घेतलं जातं ते म्हणजे मुरारबाजी देशपांडे ज्यांचा पुतळा तुम्हाला पुरंदर किल्ल्यावरती पाहायला मिळेल. म्हणून नाही भिडभार तुका म्हणे सन थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल आणि ज्यांच्या नामाचं आपण चिंतन करत असतो त्या पांडुरंग परमात्माचं एकदा गोड भजन करूया. पण भजन करत असताना हाताने टाळी मुखानं नामस्मरण त्याचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं आहे. मला कोणाची भावना दुखायची अजिबात नाही, पण आजही आपल्या समाजामध्ये विधवा मातांना मानाचा दर्जा दिला जात नाही. एक लक्षात असू द्या, शहाजी राजांच्या नंतर जर मासाहेब जिजाऊ सती केल्या असत्या तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज घडलेच नसते. जन्ममृत्यू तुमच्या आमच्या हातात नाही दादा. भगवंताने जेवढे श्वास तो आम्हाला दिलेला आहे तेवढे श्वास झाल्याच्या नंतर आपल्याला एक ना एक दिवस जाणंच आहे. पण पाठीमागे आम्हाला माणुसकीचा मंत्र शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज तो माणुसकीचा मंत्र निश्चितपणे आपल्याला त्यांच्याकडून शिकता आला पाहिजे. म्हणून आज तुमच्यासारखे कितीतरी मावल्या समाजामध्ये आहेत, कीर्तनामध्ये त्यांना बुक्का लावायचा सुद्धा अधिकार कीर्तनकारांना दिला जात नाही. का? विधवा आहेत म्हणून. कशा करता एवढा अन्याय आपण समाजामध्ये करावा? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 कबड जाती धर्माच्या लोकांना एकत्रित केलं आणि या सगळ्यांना एकत्रित करून नवी स्वराज्य स्थापन
केलं, मग आम्ही भेदभाव करणारे कोण? अरे अहिल्याबाई होळकर विधवा होत्या, पण भारताच्या भूमीमध्ये जेवढे मंदिरांचा जीर्णोद्धार झाला, सगळ्या महादेवांच्या मंदिराचा जीर्णोद्धार या अहिल्याबाई होळकरांनी केलेला. बरोबर, निश्चितपणे तो आदर्श असतो आम्हाला घेता आला पाहिजे. आणि जाता जाता सगळ्यांना एकच सांगून जाईल, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आज समाजामध्ये आमची पोरं राजासारखी दाढी वाढवतात, कपाळी चंद्रकोर लावतात, छातीला बिल्ला लावतात, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घालतात. हे सगळं जरूर करा. हे करण्याबद्दल मला अजिबात माझा तुम्हाला विरोध नाही, पण हे सगळं करत असताना विष्णू शास्त्री चिपळूणकर कसं सांगतात, मला मराठी भाषेचा शिवाजी व्हायचा आहे. आज प्रत्येक तरुणानं तोच विचार करा. ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा विचार करा. खऱ्या अर्थाने यशाच्या शिखरावरती आपण जाऊन पोहोचल्याशिवाय राहतो. आणि पोरांचे वाढदिवस साजरे करतो आम्ही. वाढदिवसाच्या दिवशी पोरांचे आम्ही लाख रुपये खर्च करून वाढदिवस साजरे करतो. पोरांनी जर आमच्याकडे सायकल मागितली 10,000ची सायकल घेऊन देतो. पोरांनी जर मोबाईल मागितला तर लाख रुपयाचा आयफोन घेऊन देतो. 10,000ची सायकल द्या, लाख रुपयाचा आयफोन द्या. पण हे सगळं देत असताना वाढदिवसाच्या दिवशी एक शिवचरित्र आणि एक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आवर्जून भेट छावा दिला तर आणखी. कारण ज्या वेळेला 10,000च्या सायकलवरती पोरग बसेल त्यावेळेला ती किती स्पीड न पळवली पाहिजे हे शिवचरित्र आणि शंभूचरित्र वाचल्याशिवाय कळायचं नाही. ज्या वेळेला लाख रुपयाचा आयफोन हातात घेईल त्यावेळेला जगाशी संवाद साधेल, पण माणुसकीचं मंत्र जर मुलांना शिकवायचं असेल तर त्याकरता शिवचरित्राशिवाय आणि शंभूचरित्राशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून इथून पुढे वाढदिवसाला आपल्या मुलांना पुस्तकं आवर्जून भेट द्या. ती खऱ्या अर्थाने शिवजयंती आहे. विठ्ठल अल्पमतीप्रमाणे अभंग सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहामध्ये तुमच्या वडवली गावामध्ये साजरी करण्यात आली. फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाची जाणीव प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये दादा निश्चितपणे असू द्या. इथून पुढे बलिदान मासामध्ये एखादी तरी गोष्ट आपल्या राज्यांकरता 40 दिवसासाठी फक्त सोडा. 40 दिवसानंतर पुन्हा आपलं सगळं आहेच, पण त्या 40 दिवसामध्ये तरी त्यांच्या बलिदानाची निश्चितपणे जाणीव आपल्या अंतकरणामध्ये असायलाच हवी. आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मला यायचा योग आला ते परम स्नेही परम आदरणीय विश्वास भाऊ सुतार असतील, समस्त ग्रामस्थ वडवली असतील, सर्वांनाच मनपूर्वक धन्यवाद देते. गायनाचे अतिशय गोड साथ करणारे दोन्ही महाराज, पकवाजाची साथ करणारे महाराज, साऊंड सिस्टीम सगळेच टाळकरी, सोबदार बाबा, शूटिंगवाले दादा, सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. माझ्याबरोबर उपस्थित असणारे माझे पती, गुरुदत्त लँड डेव्हलपर्सचा आमचा व्यवसाय आहे, त्याचे सर्व आदरणीय स्वप्नील शेठ बोतले यांनाही मनपूर्वक धन्यवाद देते. आमच्याबरोबर उपस्थित असणारे माझे मामा सासरे आदरणीय जाधव मामा यांनाही मनपूर्वक धन्यवाद देते. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणाशी समर्पित करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या गुरुदत्तांच्या चरणाशी अर्पण करून आजच्या सेवेला पूर्णविराम. नाही भिडभाड 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 तुका म्हणे
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तीही दाबा.